काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपुरातल्या दीक्षाभूमीत पोहोचून भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त श्रद्धांजली अर्पण केली। त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्य सरकारच्या भूमिकेवर निशाणा साधत टीका केली। बाबासाहेबांनी दिलेलं संविधान जोपर्यंत आहे तोपर्यंत या देशामध्ये लोकशाही आहे, तोपर्यंत या देशामध्ये संविधान आहे तोपर्यंत या देशामध्ये हुकुमशाही येणार नाही। कारण भारताचं संविधान हे या बहुजनांचं सुरक्षा कवच आहे असे आम्ही मानतो आणि हे सुरक्षा कवच बाबासाहेबांनी दिलं आहे। त्या महामानवाच्या चरणी वंदन करून शक्ती मिळते। हे आज त्यांच्या या दिवसाच्या निमित्ताने या पावनस्थळी आल्यानंतर एक ऊर्जा मिळते आणि लढण्याचं बळ मिळतं। नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाबद्दल विचारलं असता विजय वडेट्टीवार म्हणाले की अधिवेशनातील विषय महत्त्वाचे आहे, मात्र सरकार उत्तरं देत नाही, परंतु आम्ही प्रश्न उपस्थित करू आणि ते जनतेसमोर आणू। गेल्या अधिवेशनापासून विदर्भात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमुळे अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहे। वाघांचे आणि बिबट्यांचे हल्ले दररोज होत आहे। आता जंगल हे शाप आहे की वरदान आहे असा विचार करण्याची वेळ आली आहे। पर्यावरण संतुलन राखताना जर मानवी जीव जात असतील तर सरकार काय करत आहे असाही प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केला। त्यांनी सरकारवर आरोप करत म्हटलंय की नागपूर आणि मुंबई हे ड्रग्सचं केंद्र बनलं आहे। मोठ्या संख्येनं लोक नोकरीसाठी विदर्भ सोडत आहे। सत्तेत असूनही विदर्भातील तरुणांच्या रोजगाराचं काय झालं आहे? कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न गंभीर आहेत, घोटाळे वाढले आहेत, सरकारचं आता नियंत्रण राहिलेलं नाही, सरकार आपल्या मनमर्जीनं वागत आहे असेही आरोप वडेट्टीवारांनी केले। काय इथे रोजगार उपलब्ध झाला नाही यांचं अपयश आहे का सरकारचं? अजूनही जर हैदराबाद बेंगलोरला नोकरीच्या शोधात पोरांना भटकावं लागत असेल आणि नोकरी शोधत असतील मुंबई पुणे आणि इकडे, तर विदर्भामधले सगळं सत्ता असून त्याचा उपयोग विदर्भातल्या जनतेला आहे का, तरुणांना आहे का? विदर्भात आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत आहेत शेतकऱ्यांच्या। कायदा सुव्यवस्थेचा तर विषय आहे, घोटाळे खूप आहेत, जमिनीचे व्यवहार खूप मोठे झालेले आहेत आणि त्याच्या पलीकडे जाऊन मी सांगितलं की सरकारचं कंट्रोलच राहिला नाही आता कुठल्याही गोष्टीवर। सगळे सुसाट झालेले आहेत, सैराट झालेले आहेत आणि सैराटपणे हे सरकार काम करतंय।